बघा, सगळ्यात पहिले म्हणजे तुमचा पासवर्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे, गुंतागुंतीचा असला पाहिजे, हो. तुम्ही सातत्याने तो बदलला पाहिजे हम्म. आणि प्रत्येक खात्याकरता वेगवेगळा पासवर्ड पाहिजे. एकच पासवर्ड तुम्ही सगळ्या ठिकाणी वापरला तर तुमचा गुन्हा घडू शकतो. हम्म. दुसरं, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ज्याला आपण म्हणतो, हम्म. की दोन वेळे म्हणजे तुम्ही जर तुमचा पिन किंवा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला बँकेच्या मार्फत कुठलाही व्यवहार करताना तुम्हाला ओटीपी येतो, त्याला टू हो. फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. हो. ते प्रत्येक माणसाने आवर्जून, तुम्ही सोशल मीडियावरच्या साईट जरी असेल, अगदी व्हॉट्सअप जरी असेल तरी टू वे ज्याला ऑथेंटिकेशन म्हणतो ते तुम्ही वापरलंच पाहिजे. हम्म. संशयास्पद लिंक असतील हम्म. किंवा काही मेसेज असतील ते तुम्ही ऑनलाईन वापरत असताना तुम्ही ते ओपन करू नये, हा एक झाला. त्याच्यानंतर अधिकृत आणि ऑफिशियल गॅझेट आय मीन तुम्ही ऍप्सच वापरावीत, हम्म. हे मी तुम्हाला सांगेन. हम्म. सार्वजनिक वायफायचा वापर हा तुम्ही टाळावा. हम्म. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर, एअरपोर्टला गेलो, कुठे मॉलमध्ये गेलो, शक्यतो तुम्ही ते फ्री वायफाय ज्याला म्हणतो तो तुम्ही वापर टाळावा. हम्म. आणि त्याचा वापर जरी केला तरी तो वापर करत असताना तिकडनं तुम्ही आर्थिक व्यवहार करू नये, अच्छा. हा. हे तुम्ही आवर्जून त्याची काळजी घेतली पाहिजे. हम्म. आणि सोशल मीडिया वापरताना हम्म. तुम्ही प्रायव्हसी सेटिंग केली पाहिजे, हम्म. हे मी नक्कीच सांगेन. हम्म. आणि बँक खातं, कारण सोशल मीडिया वापरताना सुद्धा तुम्ही तुमचं बँक खातं, क्रेडिट खातं किंवा अशी जी आर्थिक विषयक ज्या माहिती असतात ती तुम्ही शेअर करू नये, एवढं मी नक्की तुम्हाला सांगेन.